देणार आहोत. ऋषी आपण यायचं आहे, विनंती या. पहिलाच बॉल प्रथमेश यांच्यासाठी आपण पाहतोय. एक धाव तर मिळेल. गोपालनगर सीडी विंग आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय एबी विंग अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. शरीरावरती हा बॉल आदळलाय. कुठलीही धाव इथून मिळणार नाही. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ललित बॅकफुटला गेलेत. फटका चांगला आहे. स्वीपर पॉइंट रिजनला बॉल गेलाय. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. फटका तर चांगला आहे. लॉंग ऑफ रिजनला बॉल गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. धावबाची संधी आहे. फलंदाज धावबाद. विकेट. तीन धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खूप वेगाने एक धाव पूर्ण होईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल पॉइंटला क्लिअर केले. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 5. एका षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 5 धावा धावफलकावरती. आर्यन आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. फुल टॉस बॉल आणि त्यावरती केले आक्रमण. ठोकलाय. सिक्सर. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11. बॅटर रोहित यांच्या बॅटमधून सिक्सर आलाय. व्हाईट बॉल 12. एच अँड टेकन बिहाइंड द विकेट. टिपलाय सेल. फलंदाज बाद. यावेळेस देखील लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक. आला षटकार. नो बॉल आहे आणि त्यावरती षटकार आला. एकूण धावफलकावरती धावा ऍड होतील 7. 19 धावा धावफलकावरती. 19. लॉस ऑफ द 2 विकेट. 19. फुल टॉस बॉल आहे. पुन्हा एकदा नो बॉल पंचांनी कॉल केलाय. 2 धावा या बॉलवरती देखील मिळतील. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21. आणखी एक धाव मिळेल. 22 धावा. 22. लॉस ऑफ द 2 विकेट. फटका चांगला आहे. लॉंग ऑन रिजनला आपण पाहतोय. एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. विकेट. एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रूफटॉपला बॉल लागते आणि मिळेल 1 धाव. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 24. 24. लॉस ऑफ द 3 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 24 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. नो बॉल. फुल टॉस टाकला आणि त्यावरती मात्र फुल टोल वसूल केला गेला. ठोकलाय सिक्सर. 32 धावा. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. 33. नो बॉल. 34 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 34. कव्हरला बॉल गेलाय. 1 धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 35. 35. आणखी 1 धाव मिळेल. धावफलकावरती धावा आहेत 36. 36. नो बॉल. 3 धावा या बॉलवरती देखील मिळतील. (49) 49 धावा धावफल. 39 डॉट बॉल आहे. आणखी 1 सिक्सर आलाय. 6 धावा. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 45. गोलंदाज आपण पाहतोय योगेश पांडे. फटका चांगला आहे. 1 धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 46 धावा धावफलकावरती आहेत. 46. लॉफ्टेड हिट आहे आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. 52 धावा धावफलकावरती आहेत. 52. आणखीन 1 बॉल लॉफ्ट केलाय. 1च धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 53. 53. लाजवाब सेल टिपला. विकेट आलेले आहे. फलंदाज बाद. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानावरती दाखल झालेले आहेत. यापुढील मॅच असेल गोपालनगर ए आणि बी विंग आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय श्रीहरी पुष्पम. नो बॉल आणि त्यावर त्याला षटकार. धावा झाल्या 60. आणखीन 1 सिक्सर. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते स्वप्नील यांच्या माध्यमातून देखील. स्वप्नील आणि अभिषेक ही जोडी मात्र मैदानावरती आता सेट झालेली आहे. डॉट बॉल आलाय. धावफलकावरती धावा आहेत 66. जिंकण्यासाठी आपण पाहतोय इथे आवश्यकता असेल 67 धावेंची. निर्धारित षटका असतील 4 आणि लक्ष असेल 67. 67 धावेंची आवश्यकता आहे मैदानावरती. टार्गेट असेल याची नोंद आपण करून घ्या. चला पुढचा टॉस आपण करतोय गोपालनगर ए आणि बी विंग आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय श्रीहरी पुष्पम. दोन्ही संघांचे संघनायक विनंती आहे आपण टॉससाठी यायचंय.
पहिला बॉल डॉट आलेला आहे. व्हाईट बॉल. एक धाव आली अतिरिक्त स्वरूपामध्ये. मनोज आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. आणखी एक बॉल डॉट आलाय. लेग कटर स्वरूप लेग ब्रेक गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. फुल टॉस मध्ये परावर्तित केलं बॉलला आणि पाठवलंय षटकारा करता. षटकार ठोकला आपण पाहतो इथे. बॅटर ललित यांच्या बॅटमधून सिक्सर आलाय. धावफलकावरती धावा आहेत 7. फटका चांगला आहे. लॉंग ऑन रिजनला बॉल गेला. एक धाव मिळेल एका धाव्याने. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 8. आडव्या बॅटने खेळले. 2 क्षेत्ररक्षक होते परंतु चांगलं जजमेंट पाहायला मिळते आणि एक चांगला सेल, चांगलं कॉलिंग. विकेट फलंदाज बाद. नवीन फलंदाज मनोज मैदानावरती आहेत. कमालीचा स्ट्रोक आहे मनोज यांच्या बॅट मधून आणि मोठे फटके खेळावे लागतील. जर तुम्हाला 67 बनवायचे आहेत तर मोठे फटके खेळणं अनिवार्य असणार आहे. धावफलकावरती धावा आहेत 14. लॉस ऑफ द 1 विकेट. रॉंग द कार्पेट. सरळ बॅटने व्ही मध्ये हा फटका खेळत 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 15. नो बॉल. एक्स्ट्राच ऍडेड इन द टोटल. फुल टॉस आहे. यावेळेस मात्र आपण पाहिलं ड्रिफ्ट झाला बॅटरच्या दिशेने आणि बॅटचा देखील बॉटमला लागला. फलंदाज बाद. विकेट. झेल डिफ्लाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. पार्थ नवीन बॅटर मैदानावरती आहेत. एकच धाव मिळेल एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 17. लॉस ऑफ द विकेट. आणखी एक बॉल आपण पाहतो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पाठवला आहे. 6 धावेंकरता षटकार. 23 धावा. लॉंग ऑफ रिजनला बॉल गेला. 1 धाव मिळेल एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 24. प्ले अँड मिस. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 24. 12 बॉल मध्ये 43 धाव्यांची आवश्यकता आहे. गोपालनगर ए आणि बी विंग संघाला 12 बॉल मध्ये 43 धाव्यांची आवश्यकता. आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. यावेळेस देखील आपण पाहायला हवेमध्ये खेळले होते. एक्स्ट्रा कव्हर रिजनला 2 धावेचा प्रयत्न आहे. फलंदाज धावबाद. विकेट. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. व्हाईट बॉल. आणखी एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. हवेत खेळलेत. एकच धाव मिळेल एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 27. आणखी एक धाव आली. धावफलकावरती धावा आहेत 28.
अजय आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. हा बॉल होता आणि समोर दिशेने आपण पाहतोय ठोकलाय आणखी एक सिक्सर. चौतीस धावा धावपलकावरती आहेत. 6 बॉल मध्ये 33 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 मध्ये 34 झाल्या, 6 मध्ये 33 आवश्यक आहेत. रमेश आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. चला टीम मीटिंग करू नका, खेळाडूंना विनंती आहे. अजूनही मॅचेस आपल्याकडे बाकी आहेत. लीग फॉर्मॅटमध्ये मॅचेस आहेत, नंतर नॉकआउट मॅचेस आहेत. त्या अनुषंगाने आपण सर्वांनी घाई करायची आहे. खेळाडूंना ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. वाईट बॉल, एक्स्ट्राज. 35 धावा धावपलकावरती आहेत. एक धाव पूर्ण होईल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 36, 36. आणखी एक बॉल लॉफ्ट केला, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ठोकलाय सिक्सर. 42 धावा धावपलकावरती आहेत. 42. लॉफ्टर केला हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, मिळेल एकच धाव. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 43, 43. एकच धाव मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 44, 44. एक बॉल आणि 23 धाव्यांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या खाली तर पोहोचले, झेल टिपू शकणार नाहीये. एक धाव अर्जित झाली आणि एका धावेने धावपलक आपण पाहतोय 45 धावा. आणि इथे मात्र आपण पाहतोय 21 धावेंनी ही मॅच जिंकलेली आहे. गोपालनगर सी डी आणि ई विंग या संघाने 21 धावेने ही मॅच जिंकलेली आहे. विजयी संघाचं अभिनंदन. अजय